एआई के नाम पर 30 करोड़ से ज्यादा की कथित ठगी, ईओडब्ल्यू का बड़ा एक्शन, 4 आरोपी गिरफ्तार। आर्टिफिशियल इंटेलिजेंस और पोंजी योजना के नाम पर निवेशकों को कथित तौर पर करोड़ों रुपए का चूना लगाने वाले एक बड़े रैकेट का आर्थिक अपराध शाखा ईओडब्ल्यू की आर्थिक खुफिया इकाई ईआईयू ने पर्दाफाश किया है। पुलिस के मुताबिक कथित कंपनी एआई ओरिजिनल डिजिटल ओरिजिन के जरिए महाराष्ट्र समेत कई राज्यों में निवेशकों से 30 करोड़ रुपए से अधिक की रकम जुटाई गई। कार्रवाई के दौरान कंपनी के अध्यक्ष और निदेशकों समेत 4 मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया गया है। जांच में आरोप है कि निवेशकों को वेबसाइट, व्हाट्सएप ग्रुप और लाइव सेमिनार के माध्यम से कम समय में निश्चित और आकर्षक रिटर्न का भरोसा दिलाया जाता था। इसके अलावा सभासद जोड़ना यानी एमएलएम मॉडल के तहत नए सदस्यों को जोड़ने पर अतिरिक्त कमीशन का लालच भी दिया जाता था। पुलिस के अनुसार संबंधित कंपनी के पास आरबीआई या सेबी का आवश्यक लाइसेंस नहीं था। जांच का दायरा मुंबई, ठाणे, सांगली, सतारा, कोल्हापुर के साथ साथ कर्नाटक और गोवा तक पहुंचने की बात सामने आई है। इस मामले में पंतनगर पुलिस स्टेशन और ईओडब्ल्यू में संबंधित धाराओं तथा अनियंत्रित जमा योजना प्रतिबंध कानून के तहत मामला दर्ज किया गया है। पुलिस अब गिरफ्तार आरोपियों से पूछताछ कर निवेश से जुड़े नेटवर्क, पैसों के लेन देन और अन्य संभावित पीड़ितों की जानकारी जुटा रही है। निवेश से पहले कंपनी की कानूनी मान्यता, आरबीआई, सेबी पंजीकरण और निवेश योजना की विश्वसनीयता की जाँच करना बेहद जरूरी है। तेज भारत नेटवर्क की पॉन्झी आणि एमएलएम स्कीमद्वारे गुंतवणूकदारांची खूप फसवणूक व्हायची आणि अशा अनेक फसवणुकींच्या वेळी ते बंद करा। आत्ता नाही, मी सांगेल तेव्हा करा। परत एक रोल घे परत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पॉन्झी स्कीम आणि एमएलएम स्कीमद्वारे इनोसेंट लोकांची फसवणूक व्हायची आणि त्या फसवणुकीमुळे खूप लोकांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे। एस्पेशली टोरेसच्या केसनंतर हे समोर आलं की इन्व्हेस्टर्स फसण्याच्या आधी जर आपण कुठली सिस्टीम आणू शकलो समोर तर ते अतिशय उत्कृष्ट होईल। म्हणून त्या अनुषंगाने एक मिनिट तुम्ही ते बंद करा। मला आपल्या सगळ्या एमएलएम स्कीमद्वारे इनोसेंट इन्व्हेस्टर्सची फसवणूक व्हायची आणि हे न हो यासाठी मुंबई पोलीसमध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगमध्ये एक इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट सुरू करण्यात आलं एप्रिल 2025 नंतर। ह्या युनिटद्वारे आम्ही सायबर स्पेसमध्ये, वेगवेगळ्या ॲप्समध्ये, त्याचप्रमाणे फिजिकल वर्ल्डमध्ये सुद्धा सगळीकडे इंटेलिजन्स ठेवत होतो की कुठे पॉन्झी आणि एमएलएम स्कीम्स ऑपरेट होत आहेत, ज्या इलिगली लोकांकडनं पैसे गोळा करतायत। आणि त्याच अनुषंगाने एक डिटेल्ड वर्कआउट करण्यात आला। ह्या डिटेल्ड वर्कआउटमध्ये इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन ईओडब्ल्यू मुंबईने केले अंडर द लीडरशिप ऑफ जॉईंट सीपी मिस्टर राजेश प्रधान। ह्या ऑपरेशन्सला आम्ही प्रॉपर शेप देऊन एक इंटेलिजंट बेस्ड ऑपरेशन करून पॉन्झी स्कीम चालू असताना आम्ही त्या गँगमध्ये इन्फिल्ट्रेशन करू शकलो। इन्फिल्ट्रेशन करून एक कोवर्ट ऑपरेशन केलं गेलं। टेक्निकल आणि फिजिकल कलेक्शन ऑफ इंटेलिजन्स करून सेम डे 5 ठिकाणी रेड करून आम्ही ही स्कीम पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात यश आलेलं आहे आणि यामध्ये 4 आरोपींना आम्ही पकडलेलं आहे। याचे डिटेल्स मी आपल्याला सांगू इच्छितो की एआय ओरिजिन किंवा डिजिटल ओरिजिन या नावाने अनेक ॲप्स, अनेक वेबसाईट्स आणि अशा अनेक व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे इनिशियली महाराष्ट्रातले इन्व्हेस्टर्स आणि त्याचप्रमाणे एस्पेशली ह्यांनी प्रोटोटाईप सुरू करून पहिले मुंबई, मीरा भाईंदर या ठिकाणी इन्व्हेस्टर्सला त्यांनी ल्युअर केलं, इन्व्हेस्टमेंट्स घेतल्या आणि ह्या इन्व्हेस्टमेंट्स घेऊन टोटली आत्तापर्यंत आम्हाला कळालेली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 30 करोड रुपीज। ही अमाऊंट जास्त इन्व्हेस्टर्स आल्यामुळे ती पुढे वाढू शकते। अशा पद्धतीने ईआययू युनिटने त्यांचे कॉन्स्टेबल्स ह्या स्कीममध्ये इन्फिल्ट्रेट करून त्यांच्याकडनं इन्व्हेस्टमेंट्स करून जे फुल प्रूफ हे ऑपरेशन कॅरी आउट केलेलं आहे। इनिशियली पीआय डिमेलो आणि त्याच्यानंतर पीआय गौंड यांनी हे डिटेल ऑपरेशन कॅरी आउट करून हा गुन्हा दाखल केलेला आहे
या गुन्ह्यामध्ये आम्ही 4 लोकांना अरेस्ट केलेली आहे. श्रीकृष्ण चव्हाण हा त्यांचा MD आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर, अंकुश पार्टे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर, सुदेश मोहिते हा एजंट आहे, प्राईम एजंट, आणि सुभाष पंदेरे हा देखील डिरेक्टर आहे. यांना आम्ही अरेस्ट करून ॲट अ टाईम 5 ठिकाणी आम्ही त्यांच्या ऑफिसेस आणि रेसिडेन्सेसवर रेड केली. 12 लाख रुपीज कॅश, 9 बँक अकाउंट्स, एक BMW आणि वर्ना कार, 7 लॅपटॉप्स हे यांच्याकडनं आम्ही हस्तगत करू शकलो आहे. यामध्ये या सेमिनार्समध्ये हे लोक सेमिनार्स घ्यायचे आणि या सेमिनार्समध्ये ते स्पेसिफिकली आम्ही BMC कॉन्ट्रॅक्टर आहोत, आमच्याकडे आम्ही गेमिंग ॲप्सचे इन्व्हेस्टर्स आहोत, आम्ही क्रिप्टोकरन्सी रन करतो, आमच्याकडे सोलर प्रोजेक्टचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. यांनी लोकांना गाडीमध्ये जाऊन वेगवेगळे जमिनी जागा दाखवल्या, फॅन्सी असे स्कीम्स दाखवल्या. जे जे जार्गन वर्ड्स यूज करू शकतो ते सगळे यूज करून लोकांना, इन्व्हेस्टर्सला यांनी ल्युअर केलं. हे 6 to 7% रिटर्न पर मंथ असं हे प्रॉमिस करत होते. एक पर्टिक्युलर इन्व्हेस्टर आणि एजंट्सच्या ग्रुपला हे 60 लोकांना थायलंडला सुद्धा घेऊन गेले आणि हे चालू असताना 1 महिना ह्या ऑपरेशनला आम्ही प्रॉपर वॉच करत होतो आणि ह्यामधले क्लेम केलेली एकही गोष्ट ॲक्च्युली अस्तित्वात त्यांच्याकडे नव्हती. हे ज्यावेळी आम्हाला व्हेरीफाय झालं आणि परवा म्हणजे 16 ऑगस्टला हे सातारा ऑफिस, सोलापूर ऑफिसचं ओपनिंग करणार होते. दॅट इज द टाईम वी थॉट की आता ह्याचा ऑफेन्स रजिस्टर करून यांना कंट्रोल केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे हा पूर्ण पॉन्झी स्कीमचं एक रॅकेट इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट EOW मुंबई यांनी अनर्थ केलेलं आहे. ची क्वांटम जरी 30 करोड रुपये असला तरी आत्ताच्या तारखेला ह्यांचे वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये सध्या ऑपरेशन चालू आहे. इनिशियली यांनी सुरू मुंबईहून केलं, मुंबई आणि मीरा भाईंदर कव्हर केलं. त्याच्यानंतर ह्यांनी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर ह्या ठिकाणी ह्यांनी इन्व्हेस्टर्स गॅदर करायला सुरू केलेले. ह्यांचं सातारा आणि सोलापूरचं ऑफिस परवा ओपनिंग होणार होतं आणि महाराष्ट्राबरोबरच ह्यांचे काही एजंटचं नेटवर्क गोवा आणि कर्नाटकमध्ये सुद्धा आत्तासुद्धा ऑपरेशनल आहे. तर आता हे पूर्ण हा ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर हे पूर्ण इन्व्हेस्टर्स खूप जास्त मोठ्या प्रमाणात चीट न हो यात रोखण्यासाठी EIU आणि इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग मुंबई पोलीसला याच्यात यश आलेलं आहे. ॲज यू ऑल आर अवेअर दॅट व्हेरियस MLM अँड पॉन्झी स्कीम्स वर रनिंग before 2025 and various investors were duped on the pretext of investment and very high returns in MLM and Ponzi schemes. And based on this, in 2025 April, EIU Economic Intelligence Unit was formed. This unit keeps a watch on the cyberspace through various apps as well as the physical space where we are observant on various seminars and schemes that are running in the market. Schemes that do not have any permission either of SEBI or RBI are continuously under our watch. In one such scheme, and detailed covert operation based on specific intelligence was done. There was infiltration in the people who were doing the Ponzi scheme, running the Ponzi scheme. And based on technical and physical intelligence, we were successful in unearthing this Ponzi scheme and MLM racket. At the same time, we raided 5 different places and we have seized 12 lakh rupees in cash, 9 bank accounts, a BMW and a Verna car, and 7 laptops have been seized. They were going to start their operations. Apart from Mumbai and Meera Bhayandar, they were going to start their operations in Satara, Solapur. They are already running some operations in Sangli, Thane, Palghar, Goa and Karnataka. After Western Maharashtra, they were going to expand their network pan Maharashtra. So a systematic intelligence-based operation was done, and the company that we are talking about is AI Origin or Digital Origin. 4 people have been arrested, including their
President and Executive Director, 3 Executive Directors, Sri Krishna Chavan, Ankush Parte, Sudesh Mohite, Subhash Pandere, and we have raided 5 places including their offices and residences. The returns that they had promised were to the tune of 6 to 7% per month, and we have also found out that they had taken around 60 agents and members to Thailand for a trip so that they can lure other people, promising them fantastic returns. Thank you very much.